नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला आहे का, पैसे खात्यात येणार आहेत की नाही आणि आज संध्याकाळपर्यंत काय घडू शकतं याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्स सर्वात आधी इथेच मिळतात। मित्रांनो, आज संध्याकाळी साधारणपणे 10:30 वाजता अनेक लोकांच्या मोबाईलवर एक मेसेज आला आहे। त्या मेसेजमध्ये असं दिसतंय की 1000 रुपये खात्यात जमा झाले आहेत। आता इथे सगळ्यांना गोंधळ सुरू होतो, कारण बरेच लाभार्थी लगेच म्हणत आहेत की अरे, संजय गांधी निराधार योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आला। पण मित्रांनो, मी अगदी स्पष्ट सांगतो, हा जो 1000 रुपयांचा मेसेज आहे तो संजय गांधी निराधार योजनेचा नाही। हा 1000 रुपयांचा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा। म्हणजे ज्यांच्या खात्यात आज सकाळी 1000 रुपये जमा झाले आहेत ते पैसे संजय गांधी निराधार योजनेचे नसून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले आहेत। म्हणून कोणीही गैरसमज करून घेऊ नका। आता आलेला 1000 रुपयांचा मेसेज हा संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित नाही। मित्रांनो, आता तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असेल, लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 3000 रुपये मिळायचे, मग आता अचानक 1000 रुपयेच का जमा झाले? याचं कारण खूप साधं आहे। सध्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणूक काळात शासनाला एकदम मोठी रक्कम वाटप करता येत नाही। म्हणजे काय केलंय, लाडकी बहीण योजनेचा पूर्ण 3000 रुपयांचा हप्ता न देता तात्पुरता 1000 रुपयांचाच हप्ता आधी जमा करण्यात आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल, याचा संजय गांधी निराधार योजनेशी काय संबंध आहे? मित्रांनो, इथेच सगळा मुद्दा आहे। लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजना एकाच काळात एकाच निवडणूक परवानगीच्या चौकटीत येतात। म्हणजे जर शासन लाडकी बहीण योजनेचे पैसे देत असेल तर याच परवानगीवर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो। म्हणून लाडकी बहीण योजनेचा 1000 रुपयांचा हप्ता हा संजय गांधी निराधार योजनेसाठी एक महत्त्वाचा संकेत आहे। म्हणजे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साध्या शब्दात सांगतो। आपल्या राज्यात सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि निवडणूक सुरू असताना शासनाला थेट लोकांच्या खात्यात पैसे टाकता येत नाहीत। याआधी शासनाकडून असं सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित दिले जातील, पण त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे एक पत्र देण्यात आलं। त्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की निवडणूक काळात अशा प्रकारे पैसे वाटप केल्यास ते आचारसंहितेच्या विरोधात ठरू शकतं। म्हणून पैसे निवडणुका संपल्यानंतरच द्यावेत। याच कारणामुळे काय झालं, सगळ्या योजना थांबल्या। लाडकी बहीण असो, संजय गांधी निराधार योजना असो, सर्व लाभार्थी फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होते। ती गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाची परवानगी। जोपर्यंत आयोगाकडून परवानगी येत नाही तोपर्यंत शासन कोणतेही पैसे खात्यात टाकू शकत नाही। म्हणून मागील काही दिवस सगळेच लाभार्थी प्रतीक्षेत होते। मित्रांनो, आता मी तुम्हाला आजची सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी सांगतो। ज्या परवानगीची आपण सगळे वाट पाहत होतो ती परवानगी आता मिळालेली आहे। होय मित्रांनो, निवडणूक आयोगाकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्याचा परिणाम असा दिसतोय की आजपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्यक्ष खात्यात येताना आपल्याला दिसतोय। आणि ही गोष्ट फार महत्त्वाची का आहे ते मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। कारण एकदा निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली की त्याच परवानगीवर इतर योजनांचे पैसे वाटप सुद्धा सुरू होऊ शकतं। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला याचा थेट अर्थ असा होतो की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्त्याचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालेला आहे। म्हणूनच ही बातमी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नेमके कधी येणार? मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगतो। जर आज लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत असतील तर त्याच प्रक्रियेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। आता इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, हे पैसे 15 तारखेनंतर येणार नाहीत। म्हणजे जर यायचे असतील तर ते 15 तारखेच्या आतच येणार आहेत। याचा अर्थ काय होतो,
म्हणजे आज संध्याकाळपासूनच काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते आणि जर आज नाही आले तर पुढील 2-3 दिवसाच्या आत थेट खात्यात पैसे जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून सध्या घाई करू नका. आज संध्याकाळपासून आणि पुढचे 2 दिवस तुमचं बँक खातं तपासत राहा. मित्रांनो, आता एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी बऱ्याच लोकांना गोंधळात टाकते. यावेळी 2 गोष्टी कदाचित होणार नाहीत. पहिली गोष्ट, या महिन्यात संजय गांधी निराधार योजनेचा शासन निर्णय म्हणजे GR येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाले असा SMS येईलच असं नाही. मागच्या महिन्यात काय झालं होतं तेच यावेळी होऊ शकतं. GR न येता, SMS न पाठवता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. कारण सध्या निवडणूक काळ सुरू आहे आणि निवडणूक काळात शासन अशा पद्धतीनेच पैसे वाटप करतं. म्हणूनच जर तुम्हाला SMS आला नाही किंवा कुठलाही GR दिसला नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही. सरळ तुमचं बँक खातं तपासा, कारण पैसे थेट खात्यात जमा होण्याची जास्त शक्यता आहे. मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे नेमके कधी येणार? मी तुम्हाला साध्या भाषेत वेळ न घालवता सांगतो. आज संध्याकाळी साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात आणि जर थोडा उशीर झाला तर जास्तीत जास्त 10:30 वाजेपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या मोबाईलवर SMS आला नाही तरी घाबरायचं काहीच कारण नाही. कारण यावेळी SMS न येता सुद्धा थेट खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून फक्त मेसेजवर अवलंबून राहू नका. ATM, पासबुक किंवा मोबाईल बँकिंगमध्ये तुमचं खातं एकदा नक्की तपासा. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना महत्वाची आहे, याबद्दल कोणताही वाद नाही. पण त्याही पेक्षा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही अधिक महत्वाची योजना आहे. का? कारण या योजनेच्या नावातच सगळं स्पष्ट आहे, निराधार. या योजनेवर असे लाभार्थी अवलंबून आहेत ज्यांना उत्पन्नाचा दुसरा कोणताही आधार नाही, ज्यांच्यासाठी हा हप्ता फक्त मदत नसून महिन्याभराचं जगणं आहे. म्हणूनच जर शासन लाडकी बहीण योजनेचे पैसे देत असेल तर संजय गांधी निराधार योजनेचा जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळायलाच पाहिजे आणि म्हणूनच ही योजना सगळ्यात जास्त प्राधान्याची आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांच्या खात्यात पैसे एकाच वेळी जमा होत नाहीत. शासन पैसे टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये टाकते. काही लोकांना आधी येतात, काहींना थोडा उशीर होतो. म्हणून जर शेजारच्याच्या खात्यात पैसे जमा झाले आणि तुम्हाला खात्यात अजून आले नाहीत तर लगेच घाबरायचं कारण नाही. आज संध्याकाळपासून पुढील 2 दिवस सगळ्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात. मित्रांनो, फक्त SMS वर अवलंबून राहू नका. पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा, पासबुक अपडेट करा किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे तपासा. कारण यावेळी SMS न येता थेट खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. म्हणून खात्री करण्याचा सगळ्यात योग्य मार्ग आहे म्हणजे स्वतःचं बँक खातं तपासणं. मित्रांनो, समजा 2 दिवस झाले आणि तरीही पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर लगेच गडबड करू नका. आधी तुमचं खातं आधार लिंक आहे का ते तपासा. त्यानंतर ग्रामसेवक, तलाठी किंवा समाज कल्याण कार्यालयात एकदा माहिती घ्या. पण आता तरी थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, म्हणूनच मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, जर लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात असतील तर संजय गांधी निराधार योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळायलाच पाहिजे. आता आजच्या अपडेटचा थोडक्यात निष्कर्ष असा आहे की पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढील 2 दिवसात थेट खात्यात पैसे जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून आता घाई करू नका. आज संध्याकाळपर्यंत थोडी वाट पहा. अशा शेती आणि सरकारी योजनांच्या अचूक, स्पष्ट आणि विश्वसनीय अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. असेच ताजे अपडेट थेट तुम्हाला मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.